नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये। आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे ऑल ऑर्डर टाइप्स इन एनी ब्रोकर। म्हणजे की तुम्ही भारतातला कोणताही ब्रोकर वापरत असाल त्यामध्ये मेजर किती ऑर्डर टाइप्स आहेत, म्हणजे की एंट्री घेण्यासाठी, ऑर्डर एक्झिक्यूट करण्यासाठी, शेअर बाय सेल करण्यासाठी कोणता ऑर्डर टाइप तुम्ही वापरला पाहिजे, कोणत्या ऑर्डर टाइपचं काय मीनिंग होतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर करून घेणार आहोत। मी सेम व्हिडिओ एक्झिक्युशनचा आपण बनवणार आहे, बट आधी ऑर्डर टाइप काय आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे। त्या अकॉर्डिंग मी हा व्हिडिओ फक्त तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी बनवतोय। याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला कन्फ्युजन पण वाटू शकतात, बट जेव्हा मी एक्झिक्युशनचा व्हिडिओ बनवणार त्यामध्ये 100% तुमचे पूर्ण जे क्वेरी आहेत ते सॉल्व्ह होतील। पूर्ण प्रश्नांचे उत्तर तुम्हाला तिकडे मिळतील की एक्झॅक्टली याला एक्झिक्यूट कसं केलं जातं आणि कोणत्या ऑर्डर टाइपचं काय मिनिंग होतं हे सर्व तुम्हाला एक्झिक्युशनमध्ये मिळून जाईल। फक्त एक इंट्रोडक्शन द्यायचं होतं की ऑर्डर टाइप्स किती प्रकारचे असतात आणि कोणत्या ऑर्डर टाइपचं काय मिनिंग असतं, कशा पद्धतीने ते काम करतं, एक्झॅक्टली त्याच्या मागचं काय पण एक्सप्लेनेशन असेल ते मी देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे। पूर्ण व्हिडिओ आरामात बघा। काय क्वेश्चन असतील, काय क्वेरी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी प्रत्येक क्वेरीचा आन्सर तिथे देईल। समजा नाहीच समजलं तर एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये तुम्हाला 100% समजणार आहे। ओके, हा एक फक्त एक्सप्लेनेशन व्हिडिओ तुम्ही समजू शकता, त्या बेसिसवर पूर्ण डिटेल जी आहे ती या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर शांततेत आरामात फोकस लावून पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। 6 ऑर्डर टाइप्स मी यामध्ये एक्सप्लेन केलेले आहे आणि 6च्या 6 आपले इम्पॉर्टंट ऑर्डर टाइप्स आहेत। सर्व आपण कामात आणणार आहेत। एक्झिक्यूट करताना लाईव्ह मार्केटमध्ये जे कामात येतं तेच मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे आणि जे 6 ऑर्डर टाइप्स मी एक्सप्लेन केलेले आहे हे 6 आपल्या कामात येणार आहेत। तर 6च्या 6 ऑर्डर टाइप्स एक्झॅक्टली काय काम करतात, काय याचं एक्सप्लेनेशन आहे हे सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। कोणत्या ऑर्डर टाइपचा काय मिनिंग होतं हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। म्हणूनच हा व्हिडिओ मी आधी अपलोड करतोय आणि ह्या नंतर मी एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर शांततेत हा व्हिडिओ बघा, फोकसली बघा आणि सर्व गोष्टी जे आहे ते डिटेलमध्ये समजून घ्या। बाकी गोष्टी जे आहे ते एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहे। तर डायरेक्टली मी आता तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातो आणि तिथे पूर्ण गोष्टी जे आहे ते एक्सप्लेन करतो। तर स्टार्ट करू मग आजच्या टॉपिकला। आजचा टॉपिक आहे ऑल ऑर्डर टाइप्स इन एनी ब्रोकर। भारतातले जे पण तुम्ही ब्रोकर वापरत असाल त्या प्रत्येक ब्रोकरमध्ये हेच ऑर्डर टाइप्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत। पूर्ण ऑर्डर टाइप्स आज आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। ओके, प्रत्येक पॉईंट टू पॉईंट कोणता ऑर्डर टाइप कशा पद्धतीने कामात येतो, कोणता ऑर्डर टाइप कशा पद्धतीने वापरला पाहिजे हे सगळी डिटेल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। स्टेप बाय स्टेप आपण बघू की टोटल एक्झॅक्टली किती ऑर्डर टाइप्स आहेत आपल्याला ऑर्डर एक्झिक्यूट करण्यासाठी। तर इथे तुम्हाला दिसत आहेत की टोटल 6 ऑर्डर टाइप्स आहेत। पहिला जो आहे तो आहे मार्केट ऑर्डर, दुसरा जो आहे तो आहे लिमिट ऑर्डर, तिसरा जो आहे तो आहे SLM ऑर्डर, चौथा जो आहे तो आहे SLL ऑर्डर, पाचवा जो आहे तो आहे कव्हर ऑर्डर आणि 6वा जो आहे तो आहे ब्रॅकेट ऑर्डर। 6 ऑर्डर टाइप्स आहेत टोटली। तुम्हाला 6 कोणते ऑर्डर टाइप्स आहेत ते इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल। आता स्टेप बाय स्टेप कोणता ऑर्डर टाइप कशा पद्धतीने काम करतो, काय मिनिंग होतं हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आता इथे एक्सप्लेन करतो। पहिला जो आहे तो आहे मार्केट ऑर्डर। मार्केट ऑर्डरचं मिनिंग काय होतं की एखादा स्टॉक, समजा रिलायन्स एक स्टॉक आहे, ओके, 1250 जवळपास तो सुरू आहे। तुम्हाला वाटलं की ऑलमोस्ट 1250 वरून हा 1270 वर जाऊ शकतो। ओके, 20 पॉईंटची इथे मुवमेंट करू शकतो। हे जर तुमचं प्रिडिक्शन आहे की वरच्या साईडने हा मोमेंटम करणार, तर लगेचच तुम्हाला जर 1250 मध्येच जर बाय करायचं असेल तर तिथे तुम्हाला प्लेस करावं लागेल मार्केट ऑर्डर। म्हणजे की जी करंट प्राइस रिलायन्स या शेअरची मार्केटमध्ये सुरू आहे करंटमध्ये, त्याच प्राइसमध्ये जर तुम्हाला बाय करायचं असेल तर तिथे तुम्हाला वापरावं लागेल मार्केट ऑर्डर। ओके, एक्झॅक्टली कसं आहे इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल, बट मी पुन्हा तुम्हाला रिलायन्सच्या चार्टवर घेऊन जातो आणि करंटमध्ये तुम्ही तिथे कशा पद्धतीने बघू शकता ते तुम्हाला तिथे मी एक्सप्लेन करतो। तर इथे बघा रिलायन्स इंडस्ट्रीचा मी चार्ट ओपन करून घेतलेला आहे। आता इथे करंट प्राइस ज्याची सुरू आहे ते सुरू आहे 1250 रुपये। ओके, आता तुम्हाला वाटतं की ही प्राइस इथनं चढून इथपर्यंत जाईल ऑलमोस्ट 1260 पर्यंत। तुम्हाला वाटतं की आता लगेचच हा इथनं वर जाऊ शकतो। जर तुम्हाला करंट प्राइस मध्ये म्हणजे की 1250 ची प्राइस आता सुरू आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल की 1250 मध्येच तुम्हाला जर बाय करायचं असेल तर तुम्ही लगेचच इथे मार्केट ऑर्डरचा वापर करू शकता आणि मार्केट ऑर्डर मध्ये तुमची जी ट्रेड आहे ते एक्झिक्यूट करू शकता। त्याला म्हणतात मार्केट ऑर्डर। इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की जी प्राइस करंट मध्ये सुरू आहे ज्या पण स्टॉकची, जसं की आपण इथे रिलायन्स इंडस्ट्रीज बघतोय, रिलायन्स इंडस्ट्रीजला जर तुम्हाला 1250 मध्ये लगेचच बाय करायचं असेल करंट प्राइस मध्ये तर तिथे तुम्हाला वापरावं लागेल मार्केट ऑर्डर। ओके, तर मार्केट ऑर्डर तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल। आता दुसरा टाइप आहे जो की आहे लिमिट ऑर्डर। लिमिट ऑर्डरचा मिनिंग काय होतो ते सेम आपण सेम स्टॉकवर बघणार आहे, रिलायन्सच्या स्टॉकवर। ठीक आहे, आता 1250 ची प्राइस सुरू होती, तुम्ही तिथे बघितलं। ओके, तुम्हाला जर वाटतं की ही प्राइस जरा महाग आहे, मला इकडे थोडंसं डिस्काउंट मध्ये प्राइस पाहिजे, म्हणजे की तुम्हाला वाटतं की हा 1230 मध्ये जेव्हा येईल तेव्हा मला बाय करायचं आहे, तर तुम्ही इथे वापर करणार लिमिट ऑर्डर। म्हणजे काय, करंट मार्केट प्राइस सुरू आहे रिलायन्सची
1250 रुपये, बट तुम्हाला वाटतं की मला ही प्राइस महाग आहे, मी जेव्हा रिलायन्सची प्राइस 1230 वर येईल तेव्हा मला एक्झिक्यूट करायचं आहे, तर तुम्ही इथे वापर करणार लिमिट ऑर्डरचा. एक्झॅक्टली चार्टवर कसं काम करतं, कसं दिसतं ते तुम्हाला मी चार्टवर एक्सप्लेन करतो. तर बघा की इथे पुन्हा आपण रिलायन्स इंडस्ट्रीचं चार्ट ओपन करून घेतलेलं आहे. इथे आपण बघणार आहे की लिमिट ऑर्डरचं काय मिनिंग होतं, कशा पद्धतीने ते काम करतं. तर इथे बघा की प्राइस सुरू आहे 1250 रुपये. तुम्हाला वाटलं की ही प्राइस आता इथे 1240 आहे, इकडे 1230 आहे. तुम्हाला वाटलं की हा इथून खाली येऊ शकतो आणि 1230 पर्यंत पोहोचू शकतो, आणि तुम्हाला पण 1230 वरच तुम्हाला जर बाय करायचं असेल तर तिथे तुम्हाला वापरावं लागेल लिमिट ऑर्डर. जर तुम्ही रिलायन्समध्ये 1230 वर लिमिट ऑर्डर लावली आणि रिलायन्स इंडस्ट्रीचा जो शेअर आहे तो जर 1250 वर सुरू आहे, तर तो जोपर्यंत 1230 वर पोहोचत नाही तोपर्यंत तुमची लिमिट ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही. आता तिसरा जो टाईप आहे तो आहे SLM ऑर्डर. SLMचं मिनिंग काय होतं? SL म्हणजे की स्टॉप लॉस आणि M म्हणजे की मार्केट, स्टॉप लॉस इन मार्केट ऑर्डर. स्टॉप लॉस कशासाठी वापरतो आपण? आपला लॉस कंट्रोल करण्यासाठी. ओके, आपण एक लॉस ठरवलेला असेल. एक्झॅक्टली समजा तुम्ही जर 1000 रुपये मार्केटमध्ये लावलेले आहेत, तुम्हाला इथे दिसतंय की मला फक्त याच्यामध्ये 100 रुपये लॉस घ्यायचा आहे, तर त्या ठिकाणी आपण स्टॉप लॉसचा वापर करतो. आणि स्टॉप लॉस ऑर्डर कसं काम करतो ते तुम्हाला आता एक्सप्लेन करतो की SLM म्हणजे की स्टॉप लॉस इन मार्केट ऑर्डर कशा पद्धतीने असतो ते एक्सप्लेन करतो. एखादा स्टॉक समजा रिलायन्सचा पुन्हा एक्झाम्पल घेऊ. 1250 स्टॉकची प्राइस सुरू आहे रिलायन्सची. ओके, तुम्हाला इथे जर तुम्ही बाय केलं, ठीक आहे, तुम्हाला वाटतं की 1250 वरून हा 1270 वर जाईल, मोमेंटम करणार 20 पॉईंटची. बट आता इथे आपण रिस्क पण घेणार. ओके, तर रिस्क घेणार तर तुम्हाला जर वाटतं की जर 1240च्या खाली जर रिलायन्स आलं तर मी लॉस बुक करून बाहेर निघणार. मार्केट प्राइस मध्ये जर डायरेक्ट तुम्हाला एक्झिट करायचं आहे तर तिथे डायरेक्टली तुम्ही वापरू शकता SLM ऑर्डर. ओके, म्हणजे जसं की ही प्राइस आहे, हे डायरेक्टली सरळ खाली आली, तुम्ही इथे 150 ला बाय केलं आणि सरळ खाली आली 140 वर पोहोचली, तुमचा SLM ऑर्डर एक्झिक्यूट होईल आणि तुम्ही SL घेऊन बाहेर निघाल. यामध्ये अजून एक तुम्हाला क्लिअरिटी देतो की समजा 1240चा तुमचा SL आहे, मार्केट सरळ 1240च्या जवळ पोहोचणार किंवा मग 1240च्या जसंच खाली जाणार, जी पण प्राइस करंट मार्केटमध्ये सुरू राहील त्यामध्ये तुमचं डायरेक्ट SL जो आहे तो बुक होऊन जाईल. हे क्लिअर एक्झाम्पल आहे की 1250 वरून सरळ मार्केट जर 1240च्या खाली जाणार किंवा 1240ला टच करणार, त्याच्या खाली पण जर गेलं तर त्याच्या खाली तुमचं जे मार्केट ऑर्डरमध्ये जो SL लागलेला आहे तो एक्झिक्यूट होणार. एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला चार्टवर पण एक्सप्लेन करतो. समजा की आपण एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे. आता करंट मार्केट प्राइस जी आहे रिलायन्स इंडस्ट्रीजचीच, ते काय सुरू आहे आता 1252 रुपये. समजा 1252 ला तुम्ही बाय केलं, तुमचा स्टॉप लॉस आहे या लेवलवर. ओके, हे 1240ची लेवल आहे. इथे जसंच तुम्ही SLM ऑर्डर लावला म्हणजे तुमचा SL मार्केट प्राइस मध्ये जर लावला तर प्राइस जसे समजा इथनं खाली येईल, जसं त्यांनी 1240 टच केलं तर तुमचा SLM ऑर्डर जो आहे तो डायरेक्टली एक्झिक्यूट होणार आणि जी पण प्राइस सुरू राहील त्या मार्केट प्राइस मध्ये तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो हिट होऊन बाहेर निघणार. ओके, तर SLM ऑर्डर काय आहे हे तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल. आता चौथा जो ऑर्डर टाईप आहे तो आहे SLL ऑर्डर. SLL ऑर्डरचं मिनिंग काय होतं? SL म्हणजे की सेम स्टॉप लॉस आणि L म्हणजे की लिमिट. तिकडे एमचा जो टाईप होता तो होता मार्केट, इकडे एलचा टाईप जो आहे तो आहे लिमिट. ओके, तर इथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. सेम रिलायन्स इंडस्ट्रीज, ठीक आहे, 1250 ची प्राइस सुरू होती, तुम्ही 1250 ला इकडे बाय केलं, ठीक आहे, तुम्हाला वाटतं की 1270 इथे जाणार, बट SL पण लावावं लागेल. मी ज्या प्रकारे सांगितलं की 1240 वर तुमचा SL आहे, तिथे M होता, तर मार्केटमध्ये जी सुरू राहील म्हणजे की तिथे मी सांगितलेलं होतं की जसंच 1240च्या खाली येईल किंवा 1240 टच करणार, जी पण मार्केट प्राइस सुरू राहील त्यामुळे तुमचं एक्झिक्यूट होणार. बट कधी कधी काय होतं की समजा तुमचा SL आहे 1240 वर आणि प्राइस अशी सरळ येते ठाक करून सरळ खालच्या साईडने 1210 वर येऊन थांबते, होऊ शकते असं. तर जी प्राइस सुरू राहील समजा डायरेक्ट 1240 वर न थांबता डायरेक्टली जर 1210 वर येऊन पोहोचली आणि मार्केट प्राइस जर 1210 सुरू आहे तर तुमचा जो SLM ऑर्डर आहे तो 1210 लाच एक्झिक्यूट होईल. जर तुम्हाला पाहिजे की नाही मी 1240 वरच मला बुक करायचं आहे, मॅक्स टू मॅक्स मी काय करू शकतो की 1240 वरून अजून जर खाली आला की 1235 पर्यंत, तर एक विंडो झाली, 5 पॉईंटचा डिफरन्स झाला याच्यामध्ये. तर तुम्हाला जर काय होईल की SLL ऑर्डर जेव्हा तुम्ही वापराल लिमिटचा, तर काय होईल की या प्राइस मध्ये मधातली प्राइस जे पण मॅच होईल त्या प्राइस मध्ये तुमचा जो SL आहे SLL ऑर्डर तो इथे प्रॉपरली एक्झिक्यूट होईल. SLM आणि SLL ऑर्डर काय आहे तुम्हाला एक्सप्लेन पुन्हा एकदा मी करतो की SLM जर तुम्ही वापरला 1240 वरून सरळ प्राइस जर खाली आली आणि 1210 वर जर पोहोचली तर जी करंट मार्केट प्राइस सुरू राहील मार्केटमध्ये तिथे तुमचा SL जाईल म्हणजे की SLM मध्ये. आणि SL
एल मध्ये काय होईल की तुम्ही जी विंडो दिलेली आहे 1235 ते 1240 ची, तर ह्यामध्ये 5 पॉईंटचा तुम्ही डिफरन्स दिलेला आहे, ह्याच्यामध्ये जी प्राइस मॅच होईल त्यामध्ये तुमचा SL ऑर्डर एक्झिक्यूट होईल. ओके, सेम चार्टवर तुम्हाला एक्सप्लेन करतो. पुन्हा रिलायन्स इंडस्ट्रीज इथे आपण लावून घेतलेला आहे. इथे प्राइस पुन्हा आता सुरू आहे 1251 रुपये. 1251 ला जर तुम्ही इथे बाय केलं, तुमचा जो SL आहे तो आहे 1240 रुपये. ओके, इथे तुम्ही SL ऑर्डर लावणार आणि विंडो ठेवणार 5 पॉईंटची बफर. ठीक आहे, त्याला की ट्रिगर प्राइस आणि मार्केट प्राइस मध्ये जे लावतात, मी एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्हाला घेऊन जाणार तिथे तुम्हाला 100% समजून येणार. तर इकडे बघा 1240 आहे आणि दुसरी विंडो तुम्ही ठेवली की 1235. ठीक आहे, इकडे एक प्राइस ठेवली, इकडे प्राइस ठेवली, मला डिफरन्स आहे 5 पॉईंटचा. तुम्हाला वाटतं की ह्याच्यामध्येच जर बुक झालं पाहिजे तर तुम्ही SL ऑर्डर लावणार. आणि सेम मी काय सांगितलं की जर तुम्ही SLM ऑर्डर जर वापरला, ठीक आहे, तर तिथे काय होईल की जी मार्केट प्राइस सुरू आहे तुम्ही टाकलेली आहे 1240 आणि ह्याच्या जवळ येणार किंवा 1240 ला टच करणार किंवा डायरेक्टली 1240 वरून डायरेक्टली पोहोचणार 1210 वर. सरळ कॅन्डल जर आली तर 1210 ही करंट प्राइस सुरू राहणार मार्केटमध्ये. तर जी प्राइस सुरू राहणार त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट एक्झिट करू शकता. तिथे जो SLM ऑर्डर आहे तो काम करणार. SLM ऑर्डर काम करतो मार्केट ऑर्डर मध्ये SL घेण्यासाठी आणि SL ऑर्डर करतो की जी तुम्ही लिमिट ठरवलेली आहे की जो SL आहे तो या विंडो मध्येच एक्झिक्यूट झाला पाहिजे, तिथे आपण वापर करतो SL ऑर्डरचा. ठीक आहे, तर इथे SL आणि SLM दोन्ही पण आता इथे क्लिअर झालेले असतील. आता 5वा ऑर्डर टाइप जो आहे तो आहे कव्हर ऑर्डर. कव्हर ऑर्डरचा मिनिंग काय होतं, ह्यामध्ये हा जो कव्हर ऑर्डर आहे हा आपण फक्त इंट्राडे मध्येच वापरू शकतो, ओव्हरनाईट मध्ये नाही. म्हणजे की जर तुम्हाला एखादा शेअर ओव्हरनाईट म्हणजे की एका दिवसापेक्षा जास्त जर होल्ड करायचं असेल तर तिथे तुम्ही कव्हर ऑर्डर वापरू शकत नाही. कव्हर ऑर्डर हा फक्त तुम्ही इंट्राडे मध्येच वापरू शकता. याचं बेनिफिट काय आहे, जर तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीज जर 1250 वर तुम्ही बाय केलेला आहे आणि लगेचच तुम्हाला ह्याच्यासोबतच म्हणजे की जेव्हा तुम्ही एंट्री घेणार तेव्हाच तुम्हाला त्याच सोबत SL पण लावायचं आहे, तर सोबतच तुम्ही कव्हर ऑर्डरचा वापर करून तुम्ही तिथे लावू शकता. जर तुम्हाला वाटलं की 1250 वर मी इथे बाय करणार आणि माझा SL जो आहे तो राहणार 1230 रुपये, तर सोबतच तुम्ही बाय पण करणार आणि सोबतच तुमचा SL पण लागणार. जर तुम्हाला सोबत एंट्री करायची आहे आणि SL पण लगेचच लावायचं आहे एकाच ऑर्डरमध्ये, तर तिथे तुम्ही वापर करणार कव्हर ऑर्डरचा. ओके, म्हणजे सोबत एंट्री पण तुमची बाईंग पण सोबतच होईल आणि तुमचा SL पण सोबतच लागणार. थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, पण जेव्हा मी तुम्हाला एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार तर 100% तिकडे तुम्हाला क्लिअर होणार. सिंपल सांगतो काय करायचंय. चार्टवर पुन्हा आपण रिलायन्स इंडस्ट्रीजवर आलेलो आहे. इथे प्राइस पुन्हा सुरू आहे 1252 रुपये. जर तुम्ही 1252 वर जर बाय करता, ठीक आहे, तुम्हाला बाय करायचं आहे आणि लगेचच त्याच ऑर्डरमध्ये जर तुम्हाला स्टॉप लॉस पण लावायचा आहे, SL पण जर लावायचा आहे, तर तिथे आपण वापर करतो कव्हर ऑर्डरचा. म्हणजे एकाच ऑर्डरमध्ये बाईंग पण आणि स्टॉप लॉस पण सेम गोष्टीवर लागणार. बट ह्याचा रूल काय आहे की कव्हर ऑर्डर जो आहे तो तुम्ही फक्त इंट्राडे मध्येच वापरू शकता. कव्हर ऑर्डर तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल. आणि 6वा आणि लास्ट जो ऑर्डर टाइप आहे तो आहे ब्रॅकेट ऑर्डर. ब्रॅकेट ऑर्डरचं काय मिनिंग होतं, जसं मी तुम्हाला कव्हर ऑर्डरमध्ये सांगितलं की एकाच ऑर्डरमध्ये तुम्ही बाईंगची पण एंट्री घेऊ शकता आणि त्याच ऑर्डरमध्ये तुम्ही स्टॉप लॉस पण लावू शकता सोबतच. तसं ब्रॅकेट ऑर्डरमध्ये काय होतं की रिलायन्स इंडस्ट्री जर तुम्हाला 1250 मध्ये बाय करायचं आहे, ओके, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बाय केलं 1250 ला आणि ह्याचं जे टार्गेट आहे ह्याचं 1270 रुपये आणि तुम्हाला लावायचा इकडे 1230 रुपये स्टॉप लॉस. ओके, तर तुम्ही काय करणार, ही तिन्ही गोष्टी एकाच ऑर्डरमध्ये पंच करू शकता. म्हणजे काय, तुमचं बाय पण एकाच ह्याच्यात होईल, तुमचा टार्गेट पण 1270चं सोबतच लागणार आणि तुमचा SL जो आहे तो पण सोबतच लागणार. म्हणजे ब्रॅकेट ऑर्डरमध्ये तुम्ही एंट्री, टार्गेट आणि स्टॉप लॉस हे तिन्ही गोष्टी सोबत लावू शकता. ओके, तिकडे कव्हर ऑर्डरमध्ये काय होतं, एंट्री आणि स्टॉप लॉस हे दोनच गोष्टी तुम्ही सोबत लावू शकत होते. ब्रॅकेट ऑर्डरमध्ये तुम्ही एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट हे तिन्ही गोष्टी सोबत लावू शकता. ओके, आणि ह्याचा पण रूल आहे की ब्रॅकेट ऑर्डर जो आहे हा पण तुम्ही फक्त आणि फक्त इंट्राडे मध्येच वापरू शकता, ओव्हरनाईट मध्ये तुम्ही वापरू शकत नाही. हे कसं काम करतं चार्टवर तुम्हाला पुन्हा मी एकदा एक्सप्लेन करतो, त्यानंतर तुम्हाला समजून येईल. इथे पुन्हा आपण रिलायन्स इंडस्ट्रीजचा चार्ट लावून घेतलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही की 1250 ची प्राइस सुरू आहे. इथे मी काय बोललो की तुम्ही एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट सोबत लावू शकता. तर ते कसं काम करतं, जर तुम्ही 1250 ला इथे बाय केलं, तुमचा स्टॉप लॉस आहे 1240 समजा, तर इथे तुम्ही स्टॉप लॉस, इथे तुमचा स्टॉप लॉस लागणार आणि 1260चं जर तुमचं इथे टार्गेट आहे तर हे टार्गेट पण सोबत लागणार. म्हणजे काय, म्हणजे तुमचं बाय एंट्री, स्टॉप लॉस एंट्री आणि टार्गेट हे तिन्ही गोष्टी जे आहे ते सोबत लागतील. कशामध्ये, ब्रॅकेट ऑर्डरमध्ये. बट रूल काय आहे की हा जो ऑर्डर टाइप आहे हा तुम्ही फक्त आणि फक्त इंट्राडे मध्येच वापरू
शकता. आता ह्याच्यामध्ये इंट्राडे आणि ओव्हरनाईट कसं दिसतं हे पण तुम्हाला एक्सप्लेन करतो. समजा तुम्ही बायमध्ये ओपन करता तर ही अशी विंडो ओपन होते. इथे लिहिलेलं आहे इंट्राडे आणि इथे लिहिलेलं आहे ओव्हरनाईट. ठीक आहे. तर एका दिवसापेक्षा जास्त जर तुम्हाला शेअर होल्ड करायचं असेल तर तुम्हाला ओव्हरनाईट पोझिशन बनवावी लागेल. आणि जर तुम्हाला फक्त इंट्राडे प्ले करायचं असेल म्हणजे आजच बाय करा आणि आजच सेल करा, आजचा ट्रेड आजच जर क्लोज करायचा असेल तर तुम्ही इंट्राडेवर प्ले करू शकता. ओव्हरनाईट मध्ये तुम्हाला पूर्ण मार्जिन द्यावं लागेल. आणि जर तुम्ही इंट्राडे मध्ये जर करता तर इंट्राडे मध्ये तुम्हाला 5x मार्जिन मिळते. इथे बघा, आधी मी इथे क्लिक करतो ओव्हरनाईटवर तर इकडे शेअरची प्राइस किती आहे 1250 रुपये रिलायन्स इंडस्ट्रीजची. तर इकडे आपल्याला टोटल पूर्ण मार्जिन 1250 ची लागते. बट जसंच मी शिफ्ट करतो इंट्राडेवर तर आता करंट प्राइस सुरू आहे 1250च. बट आपल्याला इकडे किती रुपये लागतात, फक्त 250 रुपये 250 रुपये लागतात. रिझन काय की आपला ब्रोकर आपल्याला 5x मार्जिन देतोय. आता बघा इथे अजून तुम्हाला क्लिअर करतो की ओव्हरनाईट जेव्हा मी क्लिक करतो तर इथे फक्त मार्केट प्राइस आणि ट्रिगर प्राइस एवढंच ओपन होतं. बट जेव्हा मी इंट्राडेला सिलेक्ट करतो तर जसं मी सांगितलं मार्केट प्राइस, ट्रिगर प्राइस, स्टॉप लॉस आणि टेक प्रॉफिट हे सगळं होतं. इथे बघा की सीओचं मिनिंग काय होतं तर कव्हर ऑर्डर, बीओचं मिनिंग काय होतं तर ब्रॅकेट ऑर्डर. ठीक आहे. हे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे. फक्त कोणतं ऑर्डरचं काय मिनिंग होतं काय होतं हा सेपरेट त्यामध्येच मिक्स न केल्यापेक्षा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला एक्सप्लेन करायचा होता म्हणून हा मी शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. होप करतो की समजलं असेल. जर नसेल समजलं तर एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये तुम्हाला 100% समजणारच आहे. सीओचं मिनिंग होतं कव्हर ऑर्डर आणि बीओचं मिनिंग होतं ब्रॅकेट ऑर्डर. तर इथे तुम्हाला आजचा जो टॉपिक होता ऑल ऑर्डर टाइप्स इन एनी ब्रोकर हे सर्व तुम्हाला इथे क्लिअर झाले असेल. 6ही जे ऑर्डर टाइप्स आहेत ते आपण इथे कव्हर केलेले आहे. मार्केट ऑर्डर, लिमिट ऑर्डर, SLM ऑर्डर, SLL ऑर्डर, कव्हर ऑर्डर आणि ब्रॅकेट ऑर्डर. मी आधी पण तुम्हाला सांगितलं की भारतातला कोणताही ब्रोकर तुम्ही वापरत असाल तर सर्व ब्रोकर हे 6 ऑर्डर टाइप तुम्हाला वापरायला देतात. तुम्ही इझिली वापर करू शकता. कायचं काय मिनिंग होतं हे तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल. ह्याच्यापेक्षा डीपमध्ये याला एक्झिक्यूट कसं करतात लाईव्ह मार्केटमध्ये हे तुम्हाला मी एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये शो करणार आहे. त्यानंतर तुम्हाला 100% समजून की एक्झॅक्टली हे कसं वापरलं जातं. जर नसेल समजलं काय क्वेरी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. मी प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला 100% देईल. तर होप करतो की 6ही ऑर्डर टाइप्स तुम्हाला यामध्ये समजलेले असेल. प्रॉपरली स्टेप बाय स्टेप, लेवल बाय लेवल मी पूर्ण ऑर्डर टाइप्स इथे क्लिअर केलेले आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत. 6 ऑर्डर टाइप प्रॉपरली तुमच्या डोक्यात फिट झाले असतील की कोणता ऑर्डर टाइप कशा पद्धतीने आपण वापरतो, कोणत्या ऑर्डर टाइपचं काय मिनिंग होतं हे प्रॉपरली तुम्हाला समजलेलं असेल. ज्या प्रकारे मी आधी सांगितलं तुम्हाला की एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर होणारच आहे. ठीक आहे. फक्त इकडे हे क्लिअर करायचं होतं. स्क्रीनवर मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे की ऑर्डर टाइप्स किती आहेत, प्लस मार्केट ऑर्डर काय आहे, मार्केट ऑर्डरचं मिनिंग काय होतं, लिमिट ऑर्डर काय आहे, लिमिट ऑर्डरचं मिनिंग काय होतं, त्यानंतर SLM ऑर्डर आहे, SLL ऑर्डर आहे, कव्हर ऑर्डर आहे, ब्रॅकेट ऑर्डर आहे. हे 6 ऑर्डर टाइप जे आहेत एक्झॅक्टली याचं काय मिनिंग होतं फक्त एवढं आधी तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं. एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये हे सगळं मी एक्झिक्यूट करून दाखवणार आहे लाईव्ह मार्केटमध्ये. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी आहे ते क्लिअर होणार आहे. तरी पण काही क्वेरी असली, काही क्वेश्चन असले तर कमेंट बॉक्स ओपन आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचा कमेंट टाका. काय क्वेरी असेल ते मी 100% तिकडे सॉल्व्ह करणार आहे. तर आजच्या ऑर्डर टाइप एक्सप्लेनेशन व्हिडिओ पुरता आपण एवढंच ठेवू. बाकी जे अपडेट आहे ते आपण क्लिअर करणार आहे एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये. तर डायरेक्टली भेटू आता एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय बाय.